दार मेडिकल कॉलेजमध्ये 13 जुलै रोजी मी जेव्हा एका दुसऱ्या कार्यक्रमाच्या हेतून गेलो तेव्हा मला अवयवदान श्रेष्ठदान ह्या दिवसानिमित्त ह्या रांगोळ्या दिसल्या आणि याच्यावरनं माझासुद्धा कोल्हापूरच्या ऑर्गन डोनेशन संस्थेशी संपर्क आला असता त्यांच्याकडून मला अशी माहिती मिळाली की श्रीलंकेमध्ये अवयवदानचे कडक कायदे केलेले नाहीत, मात्र तिथं एखादी डेड बॉडी झाल्यानंतर तिथले भटजी लोकच क्रियाकर्म करण्यापूर्वी त्या कुटुंबियांना विचारतात किंवा ह्या व्यक्तीने अवयवदान केलेलं आहे का. जर अवयवदान केलेलं नसेल तर मग ते तेरवी म्हणा की काय दसक्रिया किंवा ज्या काही क्रिया असतील त्या करण्यास ते नकार दर्शवतात. आणि म्हणून श्रीलंकेमध्ये फार मोठ्या प्रमाणात अवयवदान होतं आणि मी तर असं ऐकलं की 70 ते 80 हजार डोळ्यांच्या रेटिना वगैरे परदेशातसुद्धा एक्सपोर्ट केल्या जातात. तर एवी तेवी आपण लोकांनीसुद्धा जर असे प्रयत्न केलेत, कारण आपली फार मोठी लोकसंख्या आहे 140 कोटी आणि आयुष्यभर आपण एवी तेवी सरकारवर भुईवर भार म्हणून सर्वांगाने जगण्याचा प्रयत्न करत असतो. मग ह्या लाभ देताना हे सुद्धा अवेअरनेस करावं, म्हणजे लोकांमध्ये जागृती होईल की खरंच आपण हा देह मातीत गाडणार किंवा जाळणार, मग करूया ना कोशिश. आणि अशा काहीतरी व्यवस्था असाव्यात की हे हजार कायदे आणि नियम बाजूला ठेवून एखादी डेथ झाली की लगेच 110 112 नंबरवर फोन करून यांचे डोळे घेऊन जा, यांची त्वचा घेऊन जा, अशी काहीतरी तात्काळ पद्धत पाहिजे. म्हणजे लोकांमध्ये काय होईल की त्याबाबत अवेअरनेस निर्माण होईल आणि याच्याबाबत शाळा, विधानमंडळ ठिकठिकाणी असं काहीतरी चर्चासत्र आयोजित व्हायला पाहिजेत. आणि विशेष करून जी सर्व स्मशानं आहेत तिथं अशा प्रकारचे कायम बोर्ड, जनजागृती बोर्ड लावणं आवश्यक आहे. तर या रीतीने विचार व्हावा असं मला वाटतं. म्हणजे लोकांमध्ये अवयवदानाची जनजागृती वेगानं वाढेल. 13 एप्रिल हा जनजागृती दिवस अवयवदानचा आहे असं मला आयुर्वेद मेडिकल कॉलेजला मुंबईला समजलं.